हिंगोलीमध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेला आहे। हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या समोर ओबीसी बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा अशी मागणी ओबीसी आंदोलक करत आहे। परंतु जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा का दाखल करावा याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत काही ओबीसी आंदोलक आहेत। पोलीस स्टेशनच्या पुढे तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात। खरं तर तासाभरापासून तुमची बैठक देखील सुरू होती। इथे का बसला तुम्ही आणि का मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा आहे? आपल्या माध्यमातून सर्वप्रथम मी बीडची जी हत्या झाली आहे स्वर्गीय संतोष देशमुख या हत्येच्या विरोधात आम्ही सगळेजण आहात। आमचा त्या घटनेला निषेध आहे आणि ते जे त्याच्यात जे अपराधी असतील त्यांच्यावर शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी आमची सगळी ओबीसीची मागणी आहे। परंतु त्याच्या पाठीमागून तुम्ही आमच्या एका मोठ्या नेत्यावर म्हणजे आमचे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवर तुम्ही डायरेक्ट शेविगाळ करून भाषा करता। अहो, जे व्यक्ती तुम्ही मयत व्यक्ती स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख हे मयत झाल्याच्या नंतर परभणीमध्ये जो कालचा मोर्चा होता त्या मोर्चाला लोक भावनेपोटी आले, त्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून आले। तुम्ही त्या व्यक्तीला न्याय मागण्यासाठी तुम्ही अपराधीवर कडक कारवाई करावी म्हणून तिथं मागणी करा, परंतु त्या मागून तुम्ही राजकारण करताय, तुम्ही शेविगाळ करताय। तुम्ही धनंजय मुंडे साहेबाला म्हणताय की अरे मुंड्या, हरामखोर मुंड्या, ही भाषा आहे महाराष्ट्राची। अहो, तुम्ही आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये या देशात सगळं चालतंय आणि या देशात संविधानाच्या देशात तुम्ही मारण्याच्या गोष्टी एका कॅबिनेट मिनिस्टरला ओपन मध्ये करता। काय करताय प्रशासन, काय करताय पोलीस? पण आता पोलीस स्टेशन समोर तुम्ही शेकडो जण बसलेला आहात। या निवेदनामध्ये तुम्ही काय मागणी केलेली आहात आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? या तक्रार अर्ज आणि निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट आमची एकच भूमिका आहे की महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांवर जी काल अतिशय खालच्या पातळीवर शेविगाळ केलेली आहे त्यामुळे अनेक जातीमध्ये भांडणं होण्याची आणि महाराष्ट्रात वातावरण खराब होण्याची भीती आहे। त्यामुळे अशा भाष्य करणारे मनोज जरांगे यांच्यावर तात्काळ शासनाने गुन्हा दाखल करावा। सर, पोलीस स्टेशन मध्ये बसलेला आहात, खरं तर तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि पोलीस स्टेशनच्या बाहेरच तुम्ही ठिय्या मांडलाय, काय मागणी आहे? काल मनोज जरांगे यांनी परभणीमध्ये धनंजय मुंडे साहेब यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन जे भाषा वापरली त्या संदर्भात या ठिकाणी समस्त हिंगोली जिल्ह्याच्या ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही या जरांगे पाटलावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। पोलीस अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालेलं आहे का? कारण गुन्हा दाखल करण्याची एक प्रक्रिया असती, परंतु पोलीस स्टेशनच्या बाहेर तुम्ही मांडी घालून या ठिकाणी बसलात। पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी नसल्यामुळं आम्ही खालचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही विनंती केली की आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, यांच्यावर गुन्हा दाखल करून घेण्यात यावा म्हणून आम्ही ही तक्रार अर्ज या ठिकाणी देत आहोत। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सगळे ओबीसी आंदोलक आहेत आणि हिंगोली शहर पोलीस स्टेशन हे आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सगळे ओबीसी आंदोलक या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। परभणीमध्ये मोर्चा दरम्यान धनंजय मुंडे यांना अर्वाच्य भाषेमध्ये आणि एकेरी भाषेत उल्लेख करून त्यांना शिवीगाळ केल्यामुळे जे आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, त्यानंतरच आम्ही हे आंदोलन मागे घेऊ अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।